वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष म्हणजे विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचं पहिलं रिंगण सोहळा आज नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या दातली या गावात पार पडला। अनेक जिल्ह्याभरातून भाविक असतील, वारकरी असतील, या ठिकाणी रिंगण सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी येत असतात। माऊली, काय वाटतं रिंगण सोहळ्याचं काय नेमकं महत्व आहे? एकच वाक्यामध्ये सांगतो, ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही। स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा। नारायण नामे होऊ जीवन मुक्त। या सोहळा जो आहे तो अलौकिक आणि परलौकिक स्वरूपाचा आहे। या ठिकाणी ह्या रिंगण सोहळ्यामध्ये जे जे वारकरी भाविक सज्जन, माता भगिनी, आबाल वृद्ध, बाल गोपाल सहभागी झाले, त्यांच्या सर्वांचा जन्म मृत्यूचा फेरा चुकल्याशिवाय राहणार नाही। विश्व माऊली माऊली म्हणतात, निवृत्ती दादांचे शिष्य विश्व माऊली, जन्म मृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी, ते देखोन या पोटी ऐसे झाले। म्हणून गा पांडवा, मूर्तीची या मेळावा, तयांची या गावा मी धावत आलो। जन्म मृत्यूचा फेरा चुकतो आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम। जन्म मृत्यूचा फेरा चुकतो, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते। त्याचं एकमेव साधन भूतलावरती एकच आहे, श्री पांडुरंग परमात्म्याची वारी। ज्याची गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा, कुसा 618 जना। चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी, वैकुंठासी जावे, तुका म्हणे ज्याच्या नावे। आज या विठ्ठलाची आम्हाला आतुरता लागलेली आहे, केव्हा भेटसी केशवा, जेव्हा तू कधी भेटशील, कधी भेटशील, कधी भेटशील। आणि संसारामध्ये सुख मिळतं, पण या रिंगणामध्ये आणि वारीमध्ये विशेष प्रकारचा आनंद प्राप्त होतो। म्हणून ज्यांना आनंद लुटायचा असेल त्यांनी पंढरीच्या वारीमध्ये यावं आणि रिंगणाचा सोहळा एकदा तरी आयुष्यामध्ये अनुभवावा, असं मला वाटतं। धन्यवाद। रामकृष्ण हरी। आपण बघितलं असेल की रिंगण सोहळ्याचं काय नेमकं महत्व असतं, रिंगण सोहळा नेमकं कशासाठी असतो आणि याचा अनुभव कशासाठी घेतला जातो, या विषयावरती महाराजांनी आपल्याला विस्तृतपणे सांगितलं। कॅमेरामन तुषार डेपलेसह कुशाल पाटील, दादली, सिन्नर, नाशिक।